नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या आपल्या स्वामी रक्षा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आज आपल्याला एका ताईने म्हणजे आपल्या जीवनामध्ये कितीतरी संकट येतात आणि तेव्हा आपल्याला फक्त आणि फक्त आपले स्वामी महाराजच आपल्या सोबत असतात, आपल्याला साथ देतात, तेच आपल्याला रस्ता दाखवतात आणि आपल्या झालेलं जे मनाची अवहेलना असते त्याला बळकट बनवण्याचं काम फक्त आणि फक्त आपले स्वामी महाराजच करतात. तर तसंच काही हा अनुभव आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांचे असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि त्यांच्या भक्तांचे असेच छान छान अनुभव ऐकायला मिळतील. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर ताई म्हणतात की माणूस एवढं शिकतं म्हणे, तर कशासाठी शिकतं की एक तर ते आपल्या पायावर उभा राहावं, चांगला पैसा कमावं, आपल्या आपली जी लाईफस्टाईल असते ती चांगली असावी, सगळ्या गोष्टी काहीतरी चांगल्या असाव्या म्हणून आपले आईवडील आपल्यासाठी आपल्या एज्युकेशनसाठी आपल्या शिक्षणासाठी एवढा पैसा लावतात आणि त्यांनाही आपल्याकडनं काही अपेक्षा असतात. तर तसंच माझ्या काही बाबतीमध्ये घडलं होतं, कारण मी एका चांगल्या कंपनीमध्ये जॉबला होते आणि मला तिथं चांगलं म्हणजे एक म्हणतात ना एक चांगली सॅलरी पण होती. तर माझं सगळं काही थोडं चांगलं चालू होतं, पण मध्येच लॉकडाऊन वगैरे आलं होतं करोनाच्या काळामध्ये. तर माझा जॉब गेला म्हणजे तेव्हा असं चालू होतं की बऱ्याचशा कंपन्या हे मॅनपॉवर कमी करत होतं आणि तेव्हाही माझा जॉब गेला अचानकच. मग मी बराच दिवस घरी बसले. तर मग घरून मी काही छोटा मोठा व्यवसाय चालू करायचा प्रयत्न केला, पण देवाला तेही नकोसं वाटलं होतं म्हणून तो माझा व्यवसाय बंद पडला नाही. शेवटी मला पुन्हा एका ठिकाणी जॉबवर जावं लागलं. तर एक छोटंसंच ऑफिस होतं मॅन्युफॅक्चरिंग टाईप. तर त्या ऑफिसमध्ये मला म्हणजे मी त्या फील्डमध्ये कधी कामही केलं नव्हतं, म्हणजे माझी ती फील्डच नव्हती. पण आता नशिबानं जे समोर आणलं ते स्वीकारण्याशिवाय माझ्याजवळ दुसरा काही पर्याय नव्हता. तर तसंच म्हणून मी तिथं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन असल्यानंतरही मला टॅलीचं किंवा मला कम्प्युटरचं सगळं नॉलेज असतानाही, माझ्यामध्ये जेवढ्या चांगल्या काही स्किल असतानाही तर मला त्याच्याशी रिलेटेड मला ती नोकरी नाही मिळाली. तर मला एक टेलिकॉलर म्हणून त्या छोट्याशा ऑफिसमध्ये मला जॉब मिळाला जसं तेव्हा. तर मी कसं तरी करत होते, पण आता मी जिथे आधी जॉब करत होते त्याच्या एका पटीने पण ही सॅलरी नव्हती, पण आता पर्याय काही नव्हता. मला तिथे फक्त मी 7,000वर काम करत होते आणि असंच काहीतरी दिवस चालू गेले. पण आता इतक्याशा पगारामध्ये माझं काय होईल, याची चिंता मला अशी वाटायची की एवढ्याशा पगारामध्ये माझं काय होणार. कुठे चांगल्या जॉबच्या सर्चिंगमध्ये होते, पण तेव्हा मार्केट एवढं असं झालेलं होतं की कुठे जॉबही चांगला मिळतच नव्हता. एवढं एज्युकेशन असताना, सगळ्या गोष्टी असताना देव आपल्याही साथही का देत नाही असंही कुठे ना काही मला वाटायला लागले होते. तर असं चालू असतानाच मी बऱ्याचशा ठिकाणी इंटरव्ह्यू दिले. काही चांगल्या ठिकाणी मला म्हणजे पेपरमध्ये बघून किंवा कोणाच्या ओळखीनं वगैरे, तर मी खूप चांगल्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिले, मुलाखत दिली. तर तिथे मला म्हणजे नाहीच असं, म्हणजे माझ्या मागे काय म्हणतात ना की एक प्रकारचं नाट म्हणा पनवती लागल्यासारखं झालं होतं की मला कुठेही चांगल्या ठिकाणी कुठे जॉब लागत नव्हता आणि मी इतकी निराश होऊन गेले होते. त्या ठिकाणी माझे महिन्यावर महिने भरतच होते आणि काय यायचं हातामध्ये फक्त 7,000. आता त्या 7,000मध्ये असं काहीच होणार नव्हतं, कारण की माझे आई वडील, माझा एक छोटा भाऊ होता आणि बऱ्यापैकी थोडंफार म्हणजे मी खूप काही श्रीमंत नाही आहे किंवा मिडल क्लास पण नाही म्हणता येणार. मी एक गरीब घरातलीच मुलगी आहे, पण जेमतेम माझं शिक्षण पूर्ण झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि मला एक चांगला जॉब होता, त्याच्यामध्ये आम्ही सगळे काही खुश होतो. पण ते असं झाल्याच्या नंतर म्हणजे देवाने माझ्यासोबत असं केलं, मी असंच म्हणेल, मला असंच वाटायचं की देवाने माझ्यासोबत असं का केलं. मी नेहमी देवाच्या नावानेच नेहमी रडत होते खरं म्हटलं तर. असं माझ्यासोबत कंटिन्यू चालू राहायचं की मला असं कुठे ना कुठे इतकं नैराश्य वाटायचं की काय आपलं काय आयुष्य आहे, आपलं काय कसं चाललं आहे आपलं. फक्त 7,000मध्ये आपण जॉब करतो आहे, आपली सॅलरी किती होती, काय होती, याच्यामध्ये काय होणार आहे, सगळं तडजोड करावं लागायची, सगळ्या बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागायचं. असं करता 1 वर्ष निघून गेलं. पण मग मी जिथे काम करत होते तिथे एक ताई होत्या, आम्ही त्यांना मॅडमच म्हणायचो आणि एकट्यामध्ये ताई वगैरे बोलायचो सगळ्यासमोरच. तर त्या ताई ती ताई तिथे अकाउंटंट होती. तिला पण एवढा काही चांगला पगार नव्हता,
पण ठीक होता, तिच्या मानाने ती अकाउंटंट होती तर तिला माझ्यापेक्षा चांगलाच पगार होता आणि तिचंही लग्न वगैरे झालेलं होतं. तर तिची आई खूप म्हणजे खूप चांगली होती. तर ती मला बघायची थोडंसं कुठून कुठं, कारण आपण थोडं टेन्शनमध्ये असलं तर आपल्या डोक्यामध्ये काय चालू असतं हे समोरचं थोडं तरी ओळखू शकतो ना. तर ती म्हणे तू का टेन्शनमध्ये राहते म्हणे असं तसं. तर मी त्याला सांगितलं, म्हटलं ताई माझा आधी बघा ना म्हणे किती चांगला जॉब होता, मग असं झालं, पुन्हा 1-2 वर्ष असेच गेले म्हणे मध्ये इकडे तिकडे करता करता आता इथे लागलं तर इथे पण सॅलरी किती कमी म्हणे, 7,000 काय होतं म्हणे, माझ्यावरती किती साऱ्या जबाबदाऱ्या म्हणे, कसं होणार म्हणे. मग ताई म्हटलं की ठीक आहे जाऊ दे म्हणे, होईल म्हणे हळूहळू, तू प्रयत्न करत राहा म्हणे. मग असंच बोलता बोलता निघालं. त्या दिवशी गुरुवार होता त्या ताईंचा. तर ताई बोलल्या, ताईने नुसतं असंच म्हटलं का म्हणे मी महिन्यातून एकदा तरी स्वामींच्या केंद्रामध्ये जाते म्हणे जसं. तर मग मी म्हटलं त्यांना, मग तुम्ही आज का नाही गेल्या म्हणे. तर नाही म्हणे मला जमलं नाही म्हणे. तर मग म्हणे ठीक आहे म्हणे, त्यांचं असं बोलणं झालं. ते बाकीचं तर काही आमचं बोलणं नाही झालं. पण ताई म्हणे एक काम कर म्हणे, तू काय कर म्हणे, एक सेवा आहे म्हणे, संकटमोचन सेवा आहे म्हणे गणपती बाप्पाची, तर ती कर म्हणे तू. आणि बघ म्हणे 120 दिवसाची सेवा आहे म्हणे, आणि ती केल्याच्यानंतर तुला बराचसा फरक दिसेल म्हणे. आणि ही सेवा करताना जसं ते मंत्र वगैरे सगळं काही सांगितलं ताईने गणपती बाप्पाचं, ती सेवा कशी करायची काय करायची हेही सांगितलं. आणि आपल्याही चॅनलवर ही सेवा आहे, तर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकता गणपती बाप्पाची सेवा कशी करायची, संकटमोचनची 120 दिवसाची. तर ताईने ती सेवा सांगितली जसं मला की असं असं करायचं आहे म्हणे, आणि तुला नक्कीच चांगलं काहीतरी फरक मिळेल म्हणे. कारण की तुझी तरी परिस्थिती ठीक आहे म्हणे, याच्यापेक्षाही माझी परिस्थिती वाईट होते म्हणे, पण आता कुठे मी स्टेबल झालेली म्हणे, आता सध्या माझ्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं चालू आहे म्हणे, आणि हे सगळं स्वामी महाराजामुळं झालं आहे म्हणे. तर ती म्हणे जसं ताई म्हटली की ठीक आहे म्हणे, मी पण करेल म्हणे 120 दिवसाची सेवा, पण कधीपासून सुरू करायची काय करायची हे सगळं मी त्यांना विचारून घेतलं. मग त्या ताई म्हणे तू ही सेवा तर कर म्हणे, पण रोज काय कर म्हणे, तू एक माळीचा जप करायचा म्हणे श्री स्वामी समर्थ महाराजांचा. तर ते झाल्याच्या नंतर मग ही सेवा करायला सुरुवात कर म्हणे, पण 120 दिवसामध्ये तुला खरंच चांगला फरक मिळेल. तर खोटं नाही सांगत, काही दिवसच गेले. जेव्हा आता कसं असतं माहिती का, की आपण खूप हताश झालेलो असतो, खूप निराश असतो, आणि जर का आपल्याला कोणी आशेची किरण दाखवली ना तर आपलं मनोबल वाढतं, आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतं, आणि आता काहीतरी परत नव्याने सुरुवात करायची आहे याची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि आपल्यामधला जो आत्मविश्वास आहे तो इतका पक्का आणि इतका बळकट होतो की ते म्हणजे पूर्ण म्हणतात ना की सगळं आपण झोकून देतो. मग जे कोणी आपल्याला जर काही चांगलं सांगितलं असेल तर मग तसंच झालं. मग त्यांनी काय केलं, 120 दिवसाची सेवा करायला सुरुवात केली जसं. तर मग एक जास्तीत जास्त 10 किंवा 12 म्हणजे 10-11 दिवस झाले होते म्हणे. आता ताई म्हणतात की मी बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू दिले होते म्हणे, खूप ठिकाणी दिले होते म्हणे, पण मला सगळ्यात आधी म्हणे एका ठिकाणून मला कॉल आला म्हणे जसं. ते म्हणे तुम्ही एक 3 महिन्यापूर्वी इंटरव्ह्यू दिला होता म्हणे वगैरे. तर ते म्हणे हो म्हणे. तर ते म्हणे आता आमच्या इथे व्हॅकन्सी झालेली आहे म्हणे, तर तुम्ही येऊ शकता का. मग ताई म्हणे मी गेले म्हणे तिथे, परत माझा इंटरव्ह्यू वगैरे झाला. तर सॅलरी वगैरे मला जशी पाहिजे होती तशी तर नव्हती, पण ठीक होती, इथल्यापेक्षा तर मला चांगलीच होती. तर मी त्यांना बोलले की ठीक आहे म्हणे, पण आता मला इथे आधी सांगावं लागेल म्हणे, मला एक नाही म्हणून मी असं अचानक नाही सोडू शकत, मला इथं आधी सांगावं लागेल म्हणे, 10-15 दिवसानंतर मी तुमच्या इथे जॉईन करते म्हणे. ते म्हणे ठीक आहे चालेल म्हणे, तुम्ही तुमचे डॉक्युमेंट वगैरे सगळं मला काही देऊन टाका म्हणे, तिथले सरांनी त्यांना सांगितलं, आणि तुम्ही जॉईनिंग करून टाका म्हणे. त्या दिवशी इतकं खुश झाले होते मी की मला म्हणजे माझा विश्वास जो म्हणजे मी एक कुठेतरी खचून गेले होते तो म्हणजे म्हणतात ना की एक विश्वास म्हणजे माणूस एकदम तुटून गेलं ना तेव्हा त्याला काहीही सुचत नाही, आणि तो फक्त आणि फक्त नकारात्मक गोष्टीच विचार करायला लागतं. नाही झालं तर हे असं आपोआपच यायला लागतं. पण जर का त्या ताईचं मी खरं मनातून आभार मानले की म्हटलं त्या ताईने मला आशेची किरण दाखवली, माझ्यामध्ये एक उमेद जागवली की जेणेकरून आज मला कुठेतरी वाटलं की आता काहीतरी चांगलं होईल. मग असं झालं. परत मी त्या ताईला पण ही गोष्ट सांगितलं की म्हणे ताई असं असं आहे म्हणे, तर मी आता आपल्या सरांना सांगून देते की मी 15 दिवसच आहे. ते म्हणे ठीक आहे म्हणे, तू जातीये म्हणे, याचं थोडं दुःख आहे पण तुझं काहीतरी चांगलं होतं आहे याची खुशी आहे म्हणे, स्वामी महाराज तुझं सगळं काही चांगलं करतील. तर तेव्हा मला खरंच वाटलं की खरंच स्वामी महाराज आहेत म्हणून. तर मग ताई म्हणे जसं की म्हणे तू
ह्या दोन्ही पण सेवा करते याला ये नाही म्हणे, पण तू ते मनाभावातून करते म्हणे, त्याच्यामुळं तुला स्वामी महाराज प्रचिती देत आहे म्हणे. स्वामी महाराजांनी बघ तुझी हाकेला फक्त 8 ते 10 दिवसामध्येच धाव दिली म्हणे, तुझ्यासोबत आले म्हणे स्वामी महाराज. ती म्हणे हो ताई, हे तुमचं बोलणं तर खरंच आहे, कारण मी खरंच खूप निराश झाले होते म्हणे. कारण की आता कसं असतं म्हणे की म्हणतात ना की देव चोच पण देतो तो दाना देतोच, हे तर खरंच आहे. तो कधी कुणाला उपाशी मरून देत नाही, भुकेपेट कधी कुणाला काही होऊन देत नाही. पण काही जिम्मेदाऱ्या असतात, काही आईवडिलांचं झालं, भावाचं झालं, काहीतरी बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्या जीवनामध्ये की जे आपण सगळ्यांसोबत शेअर करू शकत नाही. कारण की जर प्रश्न आपले असतील तर उत्तरही आपल्याला शोधावं लागतं, आपण कुणाला काहीही करू शकत नाही. आणि असं एक म्हणायला गेलं तर स्वतःची मदत ही आपल्याला स्वतःच करावं लागते. दुसरे फक्त आपल्याला सल्ले देऊ शकतात, पण कुणी आपल्या मदतीला धावून येत नाही. तसं माझ्या बाबतीतही बऱ्याच वेळा घडलं होतं ना. मला जेव्हा गरज होती तेव्हा मला कुणी साथ नाही दिली, माझ्या नातेवाईकांनी सुद्धा माझी साथ नाही दिली. फक्त माझ्या कुटुंबाला माझी कुठेतरी काळजी वाटत होती, तर तेही मला थोडंफार सपोर्टच करत होते. पण मला असं वाटायचं की त्यांनी माझ्या एज्युकेशनसाठी जोही खर्च केला होता, जेही केलं होतं, त्यांनाही वाटलं होतं की आपली मुलगी कुठेतरी काहीतरी चांगले. कारण माझा भाऊ ना अजून खूप लहान होता, आता तो कधी त्यालाही त्याचं एज्युकेशन, त्याच्याही बऱ्याचशा गोष्टी होत्या की जे मलाच बघणं होतं. आणि फक्त हे जे आज मला चांगली काही ऑपॉर्च्युनिटी आली ती मला फक्त स्वामी महाराजामुळे आली. संकटमोचनची सेवा केली ते गणपती बाप्पांनीही माझी खूप म्हणजे त्यांचीही माझ्यावर खूप सारी कृपा आहे असं मला वाटू लागलं. मग नंतर असंच त्या 15 दिवसामध्ये अजून एक गोष्ट घडली माझ्या बाबतीमध्ये. मी बऱ्याचशा ठिकाणी इंटरव्ह्यू दिल्या होत्या की जिथे मला अपेक्षा होती की जिथे मला चांगला पॅकेज मिळेल, मी अशाच ठिकाणी, आणि माझी स्किल पण चांगली होती कारण की मी इंजिनिअरिंग फील्डचे होते. त्याच्यामुळे मला जशी अपेक्षा होती, मी हा जो जॉब करत होते, मी म्हटलं तुम्हाला की मी जो जॉब करत होते तो माझी फील्ड नव्हतीच, पण मजबुरीमध्ये मी टेलिकॉलर झाले. माझी ती फील्ड नव्हतीच, पण मी मजबुरीमध्ये त्याचे झाले. आणि तुम्हाला माहीत असेल की इंजिनिअरिंग करायचं असेल तर त्याला किती पैसा लागतो हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. की तसंच माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी एवढं सगळं काही केलं, आणि जर का एवढं सगळं करूनही मला कुठे चांगला जॉब लागत नसेल आणि मी एका छोट्याशा जॉबमध्ये 7,000वर काम करत असेल तर काय वाटत असेल मला तुम्ही विचार करू शकता. म्हणून मी खूप खचून गेले होते. पण त्या ताईच्या रूपाने स्वामी महाराजच त्यांनी मला मार्ग दाखवला, त्यांनी माझं मार्गदर्शन केलं. तर असं चालू असताना मला ती ऑपॉर्च्युनिटी येऊन गेली होती, म्हणजे मला ती संधी मिळाली होती. मी तिथे जॉईन होणार होते आणि मी आमच्या सरांनी सांगितलं की सर मी 15 दिवसात जॉब सोडते. तर ते सर म्हणे त्यांना काही फरक पडत नव्हता, कारण की ती पोस्ट पण एवढी काही हे नव्हती की मी गेल्याने तिथे खूप काही फरक पडेल किंवा काहीच नाही. ते म्हणे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण असं झालं. याच्यानंतर परत काही दिवसामध्येच, एक 4-5 दिवसामध्ये परत मला एका ठिकाणाहून परत कॉल आला की म्हणे तुम्ही इंटरव्ह्यू दिला होता आणि तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तर तुम्ही जॉईनिंग वगैरेसाठी एकदा येऊन भेटा कंपनीमध्ये. जसं डायरेक्टली मला त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जॉईनिंगसाठी डायरेक्टली येऊन भेटा. ते हे नाही म्हटले मला की कारण की त्याच्यामध्ये जी ॲड आली होती त्याच्यामध्ये क्लिअर कट पॅकेज वगैरे होतं, आणि हे जे आधी जिथं आता माझं सिलेक्शन झालं होतं त्याच्यापेक्षा ते पॅकेज खूप चांगलं होतं. मग तर आता म्हणजे असं कुठेतरी डोळ्यामध्ये अश्रू आल्यासारखे झाले, मन भरून आलं आणि असं वाटलं की म्हणजे मी सांगू शकत नाही. असं झालं होतं मला तेव्हा माझी मनस्थिती की म्हणजे खुशीने इतकं मन हे होऊन गेलं होतं की देव खरंच देतो, इतकं देतो की माणसाला सावरता येत नाही, इतकं देव देतो. पण काय होतं की कधी आपण निराशामध्ये, मी त्याच देवाला एवढं बोलायची, मी देवाच्या नावाने अक्षरशः रडत होते की मी म्हणायचे की माझ्यासोबतच असं का झालं, माझ्यासोबतच असं का होतं आहे, मी किती हुशार मुलगी आहे, माझं एवढं चांगलं एज्युकेशन झालेलं आहे, तरी पण मला असं जॉब का करायला लागतं. पण जेव्हा देवाला द्यायचं असतं ना तर इतकं भरभरून देतो तो की आपण घेता थकून जातो. तर तसंच माझ्या बाबतीमध्ये झालं. आणि मला खरंच म्हणजे त्या दिवशी मला असं म्हणजे का म्हणतात ना की मी पहिले काय केलं, घरामध्ये देवासमोर मी खडी साखर नेऊन ठेवली. आणि तुम्हाला खरं एक खोटं गोष्ट वाटेल, आता आमच्या घरामध्ये स्वामी महाराजाचा फोटोसुद्धा नाही आहे. फक्त मी एकदा त्यांच्या केंद्रामध्ये गेले होते, मी तेव्हा त्यांना बघितलेलं आहे तिथेच. तर तीच मूर्ती आमच्या घरामध्ये, जसं आमच्या घरामध्ये जे आमचे कुलदेवी आहे त्यांचा टाक आहे, त्यांची पूजा होते. आणि आमच्या घरामध्ये महादेवाची एक छोटीशी एक महादेवाची पिंड आहे, महादेवाची पूजा होते. बस आमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचं काहीच कोणीच काही करत नाही. पण मला त्या ताईच्या रूपाने त्यांनी सांगितलं, आणि मी फक्त न बघताही स्वामी महाराजांचं
काही न बघताही मी स्वामी महाराजा फक्त जप करत होते 11 माळी. त्यानंतर मी गणपती बाप्पाचा पण जप केला आणि ही 120 दिवसाच्या सेवेमध्ये खरंच मला खूप अशी छान तर अनुभव आला, पण माझं आयुष्य बदलून गेलं. तर देवाला द्यायचं असेल तर कुणाच्या पण रूपात येऊन आपल्याला दर्शन देतो, आपलं मार्गदर्शन करतो आणि त्यांचं एकच म्हणणं असतं की सब्र का फल मीठा होता है. आणि खरंच म्हणजे मी थांबले, मी देवाला देवावर खूप राग केला, पण आज मला त्याच देवाने माझं सगळं काही मार्गी लावलं आणि इतकासा छान जॉब आहे, चांगल्या पॅकेजसोबत आहे. आता असं वाटतं जीवनामध्ये खरंच काही नाही, आता सगळं काही चांगलं होईल हा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. तर तुमच्या पण जीवनामध्ये कधी असं काही झालं असेल तर खरंच खचून जाऊ नका आणि कधीही देवाच्या नावाने रडू नका, कारण की देव आहे तर आपण आहे. आपण कधी रागाच्या भरात करतो, जसं आपण रागाच्या भरात कधी आपल्या आईवडिलांना थोडंफार बोलतो, पण आपले आईवडील कधी आपल्याबद्दल काही बोलत नाही, कधीच सेल्फिश होत नाही. आपले आईवडील नेहमी आपल्या चांगल्या वाईट काळामध्ये कधी आपल्यासोबत राहतात. तसेच आपले स्वामी महाराज आपण देवाला कितीही केलं तर कितीही काही बोललं तर देव कधी आपलं वाईट करत नाही. तर असंच काही माझा अनुभव होता. सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला ताईचा जो अनुभव आहे तो कसा वाटला? मला तर खरंच खूप असं वाटलं की नुसतं ऐकतच राहावं. खरंच खूप छान अनुभव होता. कुणाच्या लाईफमध्ये खरंच काय अडचण येईल तर खरंच काही सांगू शकत नाही. तर असंच काही या ताईंचं होतं. तर तुम्हाला अनुभव कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.